महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया। राज्यामध्ये राबवण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात राज्यातल्या जनतेने पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या बाजूने कौल दिल्याचं पाहायला मिळतंय। नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात भाजपला 30.2% आणि शिवसेनेला 16.2% जनतेने कौल दिलाय। राज्यातील 46.4% जनतेने भाजप आणि शिवसेना युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी पसंती दर्शवलेली आहे। तर मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदेंना 26.1% तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2% मतं लोकांनी दिलेली आहेत। या शिंदे फडणवीस जोडीला एकूण 49.3% जनतेने पसंती दर्शवल्याचं सर्वेक्षणातून समोर आलेलं आहे। या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेने मला आणि फडणवीसांना पसंती दिली असून आता आमची जबाबदारी आणखी वाढल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातल्या जनतेने आशीर्वाद दिलेला आहे, प्रेम दिलेला आहे आणि मला देखील काहीतरी टक्के दिलेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील पसंती दिलेली आहे। आम्ही दोघे या राज्याचे प्रमुख म्हणून नेतृत्व करतोय आणि या राज्याला पुढे नेतोय। सर्वसामान्य माणसाला हवा असलेला विकास या राज्यामध्ये दिसू लागलेला आहे आणि म्हणून या राज्यातल्या जनतेने एक सर्वेच्या माध्यमातून मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना या कामामध्ये पसंती दिलेली आहे। त्यांचा मी आभारी आहे। जाहिरातीमध्ये दोघांचं मिळून माननीय शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं मिळून 50%पेक्षा जास्त पसंती या दोघांना मिळून या ठिकाणी लोकांनी दिलेली आहे। जो काही सर्वे आहे तो महायुतीचा म्हणून आहे। शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि आमच्याबरोबर असणारे मित्र पक्ष, त्यामुळं असं बिलकुल नाही। आमच्यामध्ये बिलकुल अशा पद्धतीचं त्या सर्वेवरनं कुठलेही मतभेद नाहीत। एखादी चूक झालेली असेल जाहिरात देताना, जाहिरात सुधारली जाऊ शकते। आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत। मी स्पष्टपणे सांगतो, आता आम्ही 1-1.5 तास एकत्र होतो। कुठल्या संदर्भात होतो की महाराष्ट्राच्या जनतेसाठी कुठल्या कुठल्या स्कीम आपल्याला राबवायच्या आहेत, त्यांच्यासाठी काय काय करायचं आहे। श्रेयवादाची लढाई ही दोन्ही पक्षामध्ये बिलकुल नाही आहे। ही फूट पाडण्याचा प्रयत्न कोण करतंय हे उघड आहे। अजित पवारांनी या शिवसेनेच्या जाहिरातींवर टीका केलेली आहे। केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र ही घोषणा मागे पडली असून जाहिरातीमुळे शिंदेंनी स्वतःचं हसं केल्याचं पवारांनी म्हटलंय। अशी जाहिरात कधीही पाहिली नसून त्या जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो कुठेही नसल्याचं त्यांनी म्हटलंय। त्या पक्षाचं का त्यांनी तो पक्ष स्वतःकडे खेचून घेतला की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत, आम्ही आनंद दिघे साहेबांच्या विचाराचे आहोत। परंतु तिथं आनंद दिघे साहेबांचाही कुठं फोटो दिसेना, कुठं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचाही कुठं फोटो दिसेना आणि एवढा तिथं म्हणजे अशा प्रकारच्या जाहिराती मी पाहिल्या, पण स्वतःच ठरवून सर्वेक्षण केलं। त्या जाहिरातीमध्ये जो सर्वे दाखवलेला आहे की नंबर 1 एकनाथराव शिंदेंना मुख्यमंत्री पदाच्या करता लोकांनी कौल दिलेला आहे। खूपच आनंद वाटला की लोकांना चांद्यापासून बांध्यापर्यंत लोकांना एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री पुढे व्हावेत असं वाटायला लागले। आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये की इतकी जर लोकांचा पाठिंबा आहे तर तुम्ही मग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका का घेत नाही? उद्या कुणी सर्वेक्षण केलं, कुणी सांगितलं की कुणाला किती टक्के? आता तुम्ही बघता एक्झिट पोल किंवा काही येतात तर ते कोणी केलेले ते सांगतं। शेतकऱ्यांना मदत आम्ही त्या बाबतीमध्ये पोहोचवलेली आहे। इतक्या लाभार्थ्यांना ह्या योजनेमध्ये अशा प्रकारचा लाभ आम्ही तिथं पोहोचवलेला आहे। हे तर प्रश्न बाजूलाच, परंतु मी स्वतः कसा लोकप्रिय याची स्पर्धा सरकारमधल्या महत्त्वाच्या पदावरच्या मध्ये चाललेली दिसले।
खासदार नवनीत राणा यांनी अमरावती बसस्थानकाला भेट देत पाहणी केली आहे. बस स्थानकाची दुरावस्था पाहून नवनीत राणांनी एसटीनं प्रवास केला. प्रवाशांसोबत संवाद साधत नवनीत राणांनी समस्या जाणून घेतल्या. शहरात वापरातून काढलेल्या एसटी मेळघाटात पाठवून दिल्या जातात असं राणा यांनी म्हटलंय. नवीन एसटी वापरासाठी द्या अशी मागणी नवनीत राणांनी यावेळेला केलेली आहे. बसमध्ये ट्रॅव्हल करत असताना अर्धा तास 1 तास बसमध्ये जे ट्रॅव्हल केलं, जेवढे झटके आम्हाला लागत आहे ते रोज बसमध्ये प्रवास करणारे किती लोकांचे कमर वाकडे होतात आमच्या अमरावतीचे. म्हणून हे विनंती करायला आणि जे दुर्घटना काल मेलघाटमध्ये झाली, देवाचे आशीर्वादाने त्यांना कोणाची जीवाला काही धोका नाही झाला, पण झाला असता तर सगळं हा कोणी भरू शकला नसता. कितीही महामंडळ किती पैसे मागे जरी राहिलं, किती मायनसमध्ये महामंडळ जरी राहिलं, तर जीवापेक्षा कोणताही महामंडळ आमच्यासाठी नाही. आपण बाहेर निघून आणि जेवढी मदत आमच्या अमरावतीला आणि ग्रामीण क्षेत्र जिथे जिथे कुठे असन तिथे नवीन बसेस प्रोव्हाइड करून त्यांना मदतीचा हात आपल्या सरकारने दिला पाहिजे. मुंबई